यांना अशी काय बी किती ह्यांना बघून द्या, काय ह्यांची काही फरक पडत नाही. रामशिंदेने दिलं त्यांना पैसे वाटप केलं, गेले निघून. मला फोन नाही केला दादानी, कोणी म्हणतं आमकं नाही केला. तुम्ही कोण आहेत? तुम्ही आतापर्यंत 50 वर्ष तुम्ही राजकारण करताय गावात, काय केलं? आतापर्यंत डोकं फोडाफोडी झाली ना गावात कुळधरमध्ये तुमच्या दोघांमुळे. टक्केवारीच गडीत इकडून पैसे केले इकडे फिरायचे. मी एक मतदार आहे कुळधरांचा, जागृत मतदान आहे. रोहित दादाला मतदान भरपूर होणार आहे. लोकांच्या मनात ठरले की दादालाच भरपूर मतदान करायचं आहे. यांनी किती बी हत्ती तेले बाजार कुत्ते बोके हजार ह्यांचं काय असतं तर ह्यांचं रोहित दादामार्फत एवढं मोठं निधी 1.5 कोटी रुपये निधी दिला. राम शिंदेमार्फत काय दिला सांगा ना तुम्ही. एक निधी मला दाखवा, मी सांगतो. जगदंबा देवीचं सभामंडप दिलं, 38 लाखाचं दिलं. जवळजवळ 1.5 कोटी तराडी कार्यालय, अशी बरीच कामं आहेत. ब्लॉक बसवलं, ब्लॉक, इतकी कामं असून आणि तुम्ही त्या कामावरती नाव खोडता. रोहित पवारचे नाव खोडता. अरे तुम्हाला काय वाटायला पाहिजे ना. त्या माणसाने दिलं ना, तुम्ही चालता ना. त्याला तेवढं सुधीर बघ म्हणून, तेवढं आपला सभामंडप घे म्हणून. आणि तुम्ही जाता त्याचं नाव खोडता. अरे तुम्हाला नाव खोडायला तर काय वाटतं का? तुमचं काम आहे का नाव खोडायचं? अशाने काय फरक पडत नाही दादाला. तुम्ही नाहीत पण रोहित दादा जनता भरपूर आहे. दादा म्हणजे दादाच आहे. दादाच निवडून येणार. दादा 60,000 मतांनी निवडून येणार आहे, ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि दादा निवडून तर येणारच आहेत आणि कॅबिनेट मंत्री होणार आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्या दादांचा जंगी सत्कार कुळधर मिठवणार, हे आपण सांगतो. ह्यांना अशी काय बी किती ह्यांना बघून द्या, काय ह्यांची काही फरक पडत नाही. असलं काय असतं तेव्हा. हीच म्हणते की राजेंद्र पवारला चांगले रोहित दादा असे. अरे म्हणा तू राजेंद्र पवारच्या जेव्हा तर तुम्ही गावस्थान निर्माण केलं ना पहिले 15 वर्षापूर्वी, का नाही केलं? वसाई जेव्हा स्थान तुम्ही निर्माण केलं ना, नाही तर तुमचं स्थान होतं का इथं? तुमचा विषय होणार होता ना इथं. त्यांच्या जेव्हा तुम्ही सरपंच झाला गावात, आणि तुम्ही परत त्यांच्या पोराला नाव ठेवता तुम्ही. काय वाटाय पाहिजे तुम्ही एखाद्या वेळा तर त्याचं त्या पोराचं काम तर करायचं ना तुम्ही. आणि तुम्ही सांगता की नाही ना राजेंद्र पवार चांगले रोहित दादा असा. अरे काय वाटाय पाहिजे तुम्हाला? थोडीफार जाण्याचं नाही म्हणायचं, लाज वाटली पाहिजे ना. इतका भारी रोहित पवारसारखा माणूस. बा तो सरळ आहे, काय असेल ते रोखतं आणि त्याला खरं लागतं. ते तसलं असं हे लागत नाही. पुढारी गेलं मग काय, पुढारी टक्केवारी रामशिंदेने दिलं त्यांना पैसे वाटप केलं, गेली निघून. त्याला पैसे दिले की गेली. सर्वसामान्य जनता आहे ना. आज कुळधर गटात काय परिस्थिती? दोन्ही पुढारी एका साईडला आहेत. सर्वसामान्य जनता दादा संघ आणि दादालाच लीड देणार. कुळधर गटात 10,000 लीड दादाला 100% भेटणार. ह्यात जर बदल जातं मी म्हणेन तेवढं हे करीन. राजेंद्र पवारांचे जे ओढ आहे त्यात, पहिली ऊस त्यांची जेव्हा ऊस त्यांनी तुम्हाला मदत केली, त्याच्यावर तुम्ही राजकारणात आला, त्याच्यावर तुम्ही सरपंच आला आणि परत तुम्ही त्यांच्याच पोराला नाव ठेवता. अरे काय वाटाय पाहिजे तुम्हाला? त्याचं पोर उभा आहे ना. तुम्ही एखाद्या दरबार येईल तर काम मागच्या बाहेर तुम्ही काम करायचं ना. आणि तुमची जी इच्छा होती, तुमची तयारी झाली रोजदाराकडे जायची, पण तुमचं तिकडे रामजी तिकडे काहीतरी तडजोड झाली पैशाची, लगेच तुम्ही हटला का? तुम्ही नव्हता पा एक महिना 1.5 महिन्यापूर्वी तुमचं काय चाललं होतं हे आम्हाला माहीत नाही काय? तुमच्या त्या वॉटरवस्ती मिटिंग झाली होती तुमची. वॉटरवस्ती झाली होती, पुण्याला एक बैठक झाली तुमची. फार ठरलं होतं फार तुमचं. पण तुम्हाला इकडं पॅकेज आलं, भलतं मोठं पॅकेज दिलं. तुम्ही लगेच रोहित पवारला नाव ठेवायला लागला आहे तुम्ही. एवढं स्वच्छ होतं तुम्ही. तुमचंच कार्यकर्ते रोहित दादा नाव घेत होतं ना मध्ये, किती एक 15 महिन्यापूर्वी का नव्हतं घेत नाव? काय तर स्टेटस होतं रोहित दादाचं. मग ते तुमची तडजोड झाली नाही. रोहिदाला तडजोड लागत नाही. रोहिदाला फक्त मतदार लागतो. रोहिदाला फक्त कामं करायचे, बाकीचं काय घेणं देणं नाही. रोहिदाला एवढंच म्हणणे माझं संग कोणी का नसणार, फक्त सर्वसामान्य जनता असली ना मी खुश आहे. बस मला एक पुढारी माझं संग नसून द्या. मला काय मला गरज नाही कुणाची. स्वतः दादा कोणाला भीक घालीत नाही. यायचं असलं ये, नसेल तर चल निक. कुणी म्हणतं की मला फोन नाही केला दादानी, कुणी म्हणतं आमकं नाही केला. तुम्ही कोण आहेत? तुम्ही आतापर्यंत 50 वर्ष तुम्ही राजकारण करताय गावात, काय केलं? आतापर्यंत डोकं फोडाफोडी झाली ना गावात कुळधरमध्ये तुमच्या दोघांमुळे, का नाही झाली? आणि तुम्ही आता दोघं एक होता. अरे काय वाटाय पाहिजे तुम्हाला? हे तुमचं काम आहे का? अजून 302 307 ॲट्रॉसिटी असलं गुन्हे आहेत लोकांवर. ती बळच मिटलं कसं तरी. तुमच्यामुळे झालं ना. आणि तुम्ही आता दोघं एक होता होई आणलं आणि रोहित दादाला नाव ठेवता होय तुम्ही. तुमचं काम आहे का रोहित दादाला नाव ठेवायचं? अरे रोहित दादा कुठं, तुम्ही कुठं, हे तर समजून तुम्ही बोलायचं असं तसं. रोहित दादा काम बोलतो, काम. टाइमपास नाही तो रोहित पवार. रोहित पवारला पोडारी जमत नाही, नेता जमत नाही. रोहित पवार फक्त काम लागतं. सर्वसामान्य जनता लागती. रोहित दादा कॅबिनेट मंत्री होणार आहे. फक्त तुम्ही माझ्या बघा काय होते ते, मी तुम्हाला ह्याच्या पुढे काहीच सांगत नाही. हालग्या लावून तुम्हाला सांगतो, रोहित दादा कॅबिनेट मंत्रीच होणार, 100% होणार. आणि
लाल दिव्याची गाडीच घेऊन गावात कुदरमध्ये येणार, मग ह्यांना कळन ह्याला जागा पुरायच नाही पळायला, त्यामुळे ही भेट्यात, त्यामुळे सगळी जडून करते बा आपलं बेकार होईन आपलं दुकान काय दाऱ्या जाणार आहेत पुढारी, प्रत्येकजण दाऱ्या हटन, कुणी कशा हटन, गावात सोयायचे नाहीत कारण संपलं ना, दादा एकदा कॅबिनेटमध्ये झाला की विषय राहिला काय, हां संपलं. हे काय असतं तर ही टक्केवारीच गडीत, इकडून पैसे केले इकडे फिरायचे. अहो मागच्या वेळेला आम्ही काय केलं, कर्डिले साहेब राष्ट्रपतीकडून उभा होतं त्या टायमाला, हां तिकडून पैसे इकडून असं कर्डिले साहेब म्हणलं बा तुम्ही साहेब ह्यांना कसं काहीतरी करा, कर्डिले साहेब पैसे दिले की लगेच तडजोड झाली यांची. हां मी तुमच्या मनात करताय, तुम्ही जनता तुमचं ऐकणार नाही, जनता मतदान रोहित दादालाच करणार, तुतारी वाजणारा माणसालाच मतदान करणार, 100% दादा निवडून येणार, ती 60,000 मतांनी निवडून येणार. कुधरण गटात 10 ते 15,000 लीड कुधरण गटात राहणार, ही तुम्हाला 100% सांगतो. माझी एकच इच्छा आहे सर्वसामान्य जनतेला, मी तुमच्या पाया पडतो हात जोडून, कुधरण गटातल्या लोकांना सांगतो, हात जोडून सांगतो, तेवढं काही करा, एवढ्यावर फक्त रोहित दादाला मतदान करा. परत रोहित दादा तुम्हाला 5 वर्ष तुमच्या कामासाठी हजर राहील, माझी एवढीच इच्छा आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता, मी काय कोणाचा बांधील नाही, एवढीच इच्छा आहे. तुमचे हात जोडून सर्वसामान्य जनतेला सांगतो, एवढ्यावर फक्त रोहित दादाला मतदान करा बस. मला काहीच नको, मला अपेक्षा नको, मला रुपये कोणाचं काही नको, मला फक्त लोकांची कामं करायच्यात. तुम्ही जर सपोर्ट केला तर दादा काही बी करीन तुमच्यासाठी बस. जय महाराष्ट्र.